नमस्कार. भारताचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस माननीय धनंजय चंद्रचूड साहेब, ज्यांना मराठी कळतं, त्यांच्या स्टाफमध्ये मराठी लोक आहेत आणि हा व्हिडिओ त्यांना उद्देशून असला तरी सर्व तमाम जनतेसाठी असल्यामुळे मी मराठीत हा व्हिडिओ करतो. अगोदर मी सुप्रीम कोर्टाला हिंदी इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार केलेला असल्यामुळे आणि मराठीत पण त्यांना त्या गोष्टी कळत असल्यामुळे आज 23 सप्टेंबर 2024ला मी त्यांना अखेरचं अपील करतो. माननीय चंद्रचूड साहेब, तुम्ही जेव्हापासून त्या पदावर आलेले आहात, एक वेगळेपण, एक स्ट्रेट फॉरवर्डनेस, एक लोकांना न्याय देण्याची कळकळ, काही बदल करण्याची धडपड, समाजातले इतर इश्यूंना ॲड्रेस करण्याची तुमची खटपट, प्रामाणिकपणा, हे लक्षात आल्यामुळे हे मी तुम्हाला आवाहन करतो. अन्यथा ज्युडिशरी सिस्टम, पोलीस सिस्टम, प्रशासन यांच्यावर माझा विश्वास केव्हा संपला. ते सगळं पोखरले गेलेलं आहे, नासलेलं आहे. आणि ह्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण तुम्ही जे प्रयत्न करता किंवा जे केलेले जातात त्याच्या अनुषंगाने अशी माझी भावना झाली की तुम्हाला हे अपील मी केलं पाहिजे. माझं नाव भास्कर जोशी, 58 वर्ष वय, डायबिटिक पेशंट आहे आणि मी स्वतःच्या इच्छेने आता मृत्यू पत्करतो आहे. इच्छा मरण, ज्याला तुम्ही कायदेशीर भाषेमध्ये इथ्वनशिया म्हणतात, युथानसिया, पण दॅट इज अ इंग्लिश टर्म. डिग्निटी इन डेथ, सन्मान आणि इच्छा मरण, त्याच्यावर खूप तपशीलवार पुरावे सगळं दिलेले आहे. मी खाली लिंक पण देणार आहे, त्याच्यात मी सगळे डिटेल दिलेले आहेत की याचा इतिहास काय आहे, माझ्या गुरुंनी समाधी काय घेतली, सगळं त्याचं सगळं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन. पण आज मी तुम्हाला एका केसबद्दल बोलणार, कारण की माझ्या या जगातून गेल्यानंतर माझी पत्नी डॉक्टर मनीषा जोशी, जी आयुर्वेदावरची तज्ज्ञ आहे, हिंदूवरची तज्ज्ञ आहे, भारतात एकमेव सायंटिस्ट आणि पहिली सायंटिस्ट आहे. जेव्हा मध्यंतरी तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये बार काउन्सिल किंवा इतर लोकांसाठी जेव्हा आयुर्वेदाचं सेंटर सुरू केलं, तर मला कौतुक वाटलं तुमचं की तुम्ही एक नवीन प्रयोग करायला तयार आहात. प्रयोगशील व्यक्ती म्हटले की मला रिस्पेक्ट वाटतो. तर सर, असं झालं आहे की मी बाकीचे जे काही सगळे माझे विषय आहेत ते सगळे CBI, प्राईम मिनिस्टर ऑफिस, हायकोर्ट सगळ्यांना कळलेले आहे. सो आय एम नॉट गोइंग टू रिपीट इट हिअर. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला तिचे नातेवाईक, माझे नातेवाईक, सरकार, माझे शत्रू, राजकीय नेते हे हमखास छळतील, मारतील, ह्याची 100% पुरावे, सॉलिड एव्हिडन्सेस मी देऊन असल्यामुळे, पण तिला संरक्षण देत नसल्यामुळे कुणी, मी तिच्या संरक्षणासाठी पूर्ण प्लॅनिंग योजना बनवून या जगातून चाललो. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता सांगतोय हा त्याचाच एक भाग आहे. सर, माझे मोठे बंधू श्याम जोशी, जे 87-86 काहीतरी 84-85 बोलते, औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर म्हणून नोकरी लागली. माझे वडील गेल्यानंतर त्यांनी आणि माझ्या वहिनी, म्हणजे त्याची मिसेस, माझं शिक्षण केलं, खूप चांगली वागणूक दिली. कारण माझा जो मोठा भाऊ आहे राम जोशी, त्यांनी त्याची बायको श्यामल जोशींनी माझ्या 12वीच्या परीक्षेला 84 83 घरावर ऐकून दिलं. माझे वडील खूप थकले होते, ते काही करू शकले नाही.
आणि माझ्या वहिनींना त्यांच्या आईला घरी आणायचं होतं, घरात आणायचं होतं. तर तो दिवस मला अजून आठवतो की आम्ही दोघे रस्त्यावर लिटरली, माझी आई काळी ठक्कर पडली आहे, हॉस्पिटलमध्ये तिला मला नेता येत नाही आहे, माझी 12वीची परीक्षा, अक्षरशः घराबाहेर केलं, कोणीच काही करू शकलं. मग तिला ॲडमिट केलं, मी परीक्षेला गेलो. मग मी 1 वर्ष माझ्या भाऊजींच्या घरी नोकर म्हणून काम केलं. नंतर मग माझ्या या श्याम जोशींनी मला घरी बोलवलं, तिथं खाऊ पिऊ घातलं. माझं पार्ट टाईम इंजिनिअरिंग तिथं झालं आणि 90 साली माझं शिक्षण झाल्यावर मी कोलगेटमध्ये नोकरी केली आणि मी 91 साली घरदार सोडून मनशक्ती केंद्र लोणावळ्याच्या आश्रमात येऊन गेलो, जीवनदान केलं. पुढे मग मी 95 साली आश्रमातून बाहेर आलो, स्वतंत्र काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर 96 साली मी सगळ्या नातेवाईकांची एक मिटिंग घेतली. त्यांना सांगितलं की मी जे काही आयुष्यात जगलो आहे आश्रमात, किंवा जे पाहिलं आहे, अनुभवलं आहे, किंवा जे परिणाम झालेत माझ्या मनावर, मेंदूवर आणि स्वामीजींनी सांगितलेल्या गोष्टीवर, त्याच्यातून तुम्हाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. सगळ्यांनी माझं गोष्ट हसण्यावर नेली. आणि मग पुढे माझ्या भावाने काय केलं, तो किती जवळ आला, मग त्यांनी पण शत्रूंना मदत कशी केली. आणि मग औरंगाबाद जिल्हा न्यायालय, औरंगाबाद हायकोर्ट, मुंबई हायकोर्टच्या चीफ जस्टिसच्या केबिनमध्ये बसून त्यांनी माझ्याविरुद्ध काय काय गुन्हे केले, म्हणजे चीफ जस्टिसच्या किंवा टेरर ॲक्टिव्हिटीज काय केल्या, सगळे पुरावे मी हायकोर्टला दिलेले आहेत. आत्ता हायकोर्टाने मला असं सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही, रिटायर झाला. मिस्टर चीफ जस्टिस, मला सांगा की तुमच्या हायकोर्टच्या केबिनमधून एखादा गुन्हा करतो आणि तो रिटायर झाला, या टेक्निकल गोष्टीवर तुम्ही त्याला एक्सक्यूज करता. व्हॉट काइंड ऑफ सिस्टम इज दिस? इफ देर इज अ क्राईम, वेदर ही इज रिटायर or not, he should be punished, right? I am not talking about the revenge. I am talking about the pure law. Isn't it a fair demand? At least he should be arrested, interrogated, because I have given evidences, witnesses. The High Court was shocked. The Chief Justice High Court wrote me a letter, and they showed their helplessness. We cannot do anything. What? तुमच्या चीफ जस्टिसच्या केबिनमध्ये बसून हा माणूस ठिकठिकाणी माझ्याविरुद्ध पोलीस, गुन्हेगार, अंडरवर्ल्ड, मारामाऱ्या, हल्ले, अटॅक, माझ्या बायकोची बर्बादी सगळं करिअर करतोय, आणि यू आर हेल्पलेस. म्हणजे त्यावेळेस जेव्हा तो करत होता तेव्हा चीफ जस्टिसची इंटरनल इंटेलिजन्स लोक काय करत होते? चीफ जस्टिस औरंगाबाद हायकोर्ट, चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट यांना कळत नव्हतं की आपला जो PA, पर्सनल सेक्रेटरी आहे, इज डुईंग ऑफेसेस राईट अंडर युअर नोज. Is there any background check? Don't you do any surveillance on your staff? तुम्ही ह्याच्यावर ताशेरे झाडता, त्याच्यावर ताशेरे झाडता. तुमच्या आतमध्ये जे रॉटन झालंय, घाण झालंय खाली, ते पहिले बघा. मध्ये मी आता जे बोलतो तुम्हाला, मी 2 विषय सांगतो तुम्हाला. And I want instant action within 24 hours. Then I will. तुम्ही जर राहुल गांधीसाठी मध्यरात्री कोर्ट ओपन करता, तर मी सांगतो तुम्हाला चीफ जस्टिसच्या ह्याच्यात बसलेले गुन्हेगार, त्याच्यावर पनिशमेंट झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. And I fought 24 years, 25 years actually, to get justice. Now I'm going. I'm leaving this world. But before I go, I want to see that my wife is secure and the justice is done. And justice is not what I want. Justice is a procedure and the law you should follow. तुम्ही हे सांगता ना कोर्टामध्ये 138 केसेस झाल्या, माझ्यावर बोगस निघाल्या, 420 केस झाल्या, बोगस निघाल्या, बोगस वॉरंट्स काढले, न्यायाधीशांनी पैसे खाल्ले, फरारच्या गोष्टी झाल्या. दाऊद इब्राहिम या देशामध्ये, अबू सालेम, छोटा राजन केसेस लढू शकतात, तेलगी लढू शकतो, कसा लढू शकतो. आणि माझ्या वकिलांना कोर्टातून पळवलं गेलं. सुप्रीम कोर्टात मी गेलो तेव्हा 2007ला KG बालकृष्ण असताना. त्यांनी मग लेटर्स पाठवले, सगळ्यांना नोटिसा पाठवल्या, कोणी उत्तर दिलं नाही. हे पूर्ण सडलेलं आहे. पण मी आत्ता जे तुम्हाला सांगतोय 2019ची गोष्ट आहे. मी आणि माझी मिसेस दिल्लीमध्ये असताना आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि तिथं आमच्यावर हल्ला झाला. पण त्यावेळेस मी इलेक्शनचं काम करतो. पोलिसांनी आम्हाला वाचवलं नाही, म्हणून अडवाणींकडे गेलो, त्यांनी आम्हाला वाचवलं. आम्ही कुमार खेतकरांची मदत घेतली आणि महाराष्ट्र शासनाला रिक्वेस्ट केली की आम्हाला राहायला जागा नाही आहे, आमच्यावर हल्ला झाला आहे, आम्हाला सुरक्षा पाहिजे. तर त्यावेळेसच्या महाराष्ट्र शासनाच्या विभागाने महाराष्ट्र सदन जे जुनं आहे तिथे आम्हाला राहायला जागा दिली.
त्यावेळेस नेमके माझे बंधू श्याम जोशी हे महाराष्ट्राच्या नवीन इमारतीमध्ये राहत होते आणि ही वॉज वर्किंग ॲज ए डेप्युटी ऑर सम काइंड ऑफ रजिस्ट्रार इन युअर ऑफिस. And when I say your office, not the personal your office, the office of the Chief Justice of Supreme Court. He was working there. तर आम्ही त्या सदनमध्ये जेव्हा राहत होतो तर 1 महिन्याच्या नंतर अचानक माझ्या भावाला कळलं की मी तिथे राहतो. अँड ही स्टार्टेड टेरर ॲक्टिव्हिटीज अगेन्स्ट. तर त्यांनी तिथे टिळक रोडचे जे पोलीस होते, टिळक मार्ग महाराष्ट्राला लागून जो आहे, तिथले पोलीस आम्हाला रात्री टेरराईज करायला पाठवले, मारण्यासाठी पाठवले. पण रात्री काय झालं की माझ्या मिसेसनी प्राईम मिनिस्टर ऑफिसला फोन केला मोदींना, जे मोदी आता तुमच्याकडे गणपतीच्या आरतीला आले होते, त्या मोदींच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी सांगितलं घाबरू नका, काय होणार नाही, महाराष्ट्र सदनचं कोणी आम्हाला वाचवायला आलं नाही, याला साक्षीदार आहेत, मी नावं वगैरे आत्ता तुम्हाला देतो सगळं. भावना मैत्रे म्हणून तिथे ज्या होत्या त्या साक्षीदार आहेत. विजय कायरकर म्हणून BSFचे जे डेप्युटेशन तिथे आले होते, जनतानंतर आदित्य ठाकरेंनी पर्यटन मंत्र्यांना हाकलून दिलं, मराठी लोकांना वागवून दिली वगैरे म्हणून. ह्या विजय कायरकर जो आहे हा मेन यातला कल्प्रिट आहे. याला श्याम जोशी सांगितलं की तिथे जो भास्करशी मनीषा जोशींना दहशत दाखव पोलिसांच्या मार्फत, त्यांना मारहाण करत त्यांना हाकलून लाव. पण मोदींच्या घरी आम्ही फोन केल्यामुळे, तिथून फोन आल्यामुळे आम्ही वाचलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिसला गेलो. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे, काही काळजी नका करू. तर मोदींच्या घरच्या लोकांनी प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसचे म्हणजे मोदींच्या ज्या घरचे लोक आहेत आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस दोन्ही संरक्षण दिलं. त्याच्यानंतर परत माझ्या भावाने दहशतवादी कारवाई केली. आत्ता ज्या महाराष्ट्रात जे नवीन आहे, जे भावना म्हात्रे म्हणजे आहेत, त्याचे साक्षीदार आहेत त्या. आणि तिथून आम्हाला जीव वाचून निघावं लागतं. माझी तुम्हाला तर ह्या केसमध्ये विनंती आहे, आणि ह्याच्यानंतर काय झालं ते सांगतो तुम्हाला. 2 केसमध्ये विनंती. श्याम जोशी तुमच्या कार्यालयात बसून ही वॉज डुईंग टेरर ॲक्टिव्हिटीज अगेन्स्ट अस. अँड व्हॉट हाऊ डू यू डिफाईन द टेरर? व्हॉट इज टेरर सर? रात्रीच्या 8 वाजतामध्ये एक पोलीस एक महिला घेऊन विदाउट वॉरंट, विदाउट समन्स, विदाउट एनी कंप्लेंट तुमच्या घरात घुसून तुमच्या बायकोला धमकी देतो की तर को उठा के लेके जाऊंगा. Isn't it a terror? How do you define terror? Now are you going to go into technical details? The definition of terrorism on Google and all these things and Wikipedia? Isn't it a terror, sir? महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत आहे दाऊद इब्राहिमच्या बहिणीला कधी ती गेली आता दाऊदच्या बहिणीला असं धमकी देण्याची? नो. माय वाईफ इज ब्राह्मीण, शी इज मिडल क्लास, शी इज इमोशनल, शी इज व्हेरी इमोशनल. तिचं घर बरबाद केलं. आणि श्याम जोशी वॉज व्हेरी हॅबिच्युअल ऑफेंडर. ही डिड इट फॉर 20 years. So what I am demanding is now action, because he was sitting officer in Supreme Court. It happened in July, August 2019. Now आता मी दुसऱ्या विषयाकडे येतो. 29 मार्च 2022 मध्ये मुंबईच्या वरळीमध्ये हॉटेल 4 सीझनमध्ये आम्ही राहत असताना मी आणि माझी बायको 2 रूम होत्या आणि आमचं ऑनलाईन कंपनी उभी केली होती. 29 मार्चला तिथे श्याम जोशीची मुलगी जी लीगल ॲडवायझर आहे, जी गोदरेज ॲग्रोवेट कंपनीमध्ये कन्सल्टंट आहे, लीगल कन्सल्टंट, बट शी इज अ लीगल लॉबिस्ट. जिचा माझ्या जन्म माझ्यासमोर झालेला आहे, तिचं नर्चरिंग मी केलेलं आहे, तिचं लहान सांभाळलेलं आहे मी. तिने मला पाहिलं, पण तिच्या बापानी तिच्या मनात किती विष पेरलं बघा. तिने मला पाहिल्याबरोबर तिने 4 सीझनच्या हॉटेलच्या मॅनेजमेंटला सांगितलं की हे भास्कर जोशी मनीषा जोशी आले, ते क्रुएल आहेत, फ्रॉडस्टर आहेत, बोगस आहेत, बदनाम आहेत, यांची घरं लुटली आहेत, ते खूप लोकांना फसवतात. अँड शी गिवन सो क्रुएल अँड सो किळसवाणा त्यांनी फीडबॅक दिला त्या मॅनेजमेंटला. शिखा खन्ना तिथे होती. तिने सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली. 5 एप्रिलला आमच्यावर हॉटेल 4 सीझनने दरोडा टाकला. त्याचं बिल मी देणं लागत नव्हतं. 2 लाखाचा चेक मागून बाजूला असे गुन्हेगार उभे केले माझ्या बाजूला, बाउन्सर्स. त्यात मनोज गोड नावाचा माझे मित्र पण सामील होता. त्यालाही दहशत दाखवली. आणि मला कळलं की मी आणि माझी मिसेस आता अंडर अटॅक आहोत. तर मी पहिले बाहेर पडलो 2 लाखाचा चेक देऊन. पण नंतर तिला त्यांनी रूममध्ये जाऊन घेरलं, शिखा खन्ना आणि बाकीच्या पुरुषांनी. म्हणजे 2019 माझ्या भावानी जे केलं महाराष्ट्रातून तेच त्यांनी केलं. त्यात वरळी पोलीस पण होते.
त्यावेळेसचे उद्धव ठाकरेंचे जे लोक होते मंत्रालयातले ते होते, तिथे शिवसेनेचे युनियनमधले लोक होते, त्यात हे सगळे मिळालेले होते. कॉर्पोरेट लॉबीचे लोक होते, 5 स्टार हॉटेलचे लोक होते. आमच्या विरुद्ध सगळी लॉबीकडे एक फोटोग्राफर होता, ओंकार पांढरे, तो त्याच्यात होता. त्याची फ्रीड होती दिव्या दुबे, हे सगळे लोक होते. तर माझ्या मिसेसला मी सांगितलं की आता तुझ्या जीवाला धोका, तू एक काम कर, तू सदानंद दातेंना फोन कर. तेव्हा सदानंद दाते ATS एक्स-ATS होते आणि ते डॉक्टर मनीषा जोशीला ओळखत होते. त्यांनी जे आता NIAचे प्रमुख आहेत, नॅशनल इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख आहेत आता सदानंद दाते साहेबांनी सांगितलं, मनीषा घाबरू नकोस, आत्ताच्या आत्ता तू या नंबरवर फोन कर, महिला पोलीस येतील. आणि महिला पोलीस 2 आल्या, त्यांनाही धमकी दिल्या, वरळी पोलिसांनी धमक्या दिल्या, हॉटेलच्या स्टाफने धमक्या दिल्या, तरी त्यांनी माझ्या बायकोला सोडवलं. पण माझी बायको एका ड्रेसवर एका पर्सवर बाहेर पडली. तिचं लाखो रुपयाचं संशोधन, तिचे कपडे, दागिने, पुस्तकं, संशोधन सगळं हॉटेलनी दाबून टाकलं, लुटलं, स्वतःकडे ठेवून. आम्ही प्राईम मिनिस्टरकडे कंप्लेंट केली, मुंबई पोलिसांकडे कंप्लेंट केली, DCP, ACP सगळं झालं, वरळी पोलीस सगळं झालं. पण साहेब फिल्डिंग एवढ्या लेवलला लावली होती, मुख्यमंत्री कार्यालयापासून तर श्याम जोशी माझे बंधू आणि कॉर्पोरेट लॉबीपासून तर सगळे लोक. काही झालं नाही. 2 वर्ष झाली. आर यू गोइंग टू कॅच श्याम जोशी इन दिस केस? आर यू गोइंग टू पनिश हिज डॉटर? विल दे बी अरेस्टेड? देर इज एव्हिडन्स. सर मला एक तुम्हाला लॉजिकल प्रश्न विचारायचा. एखाद्या व्यक्तीने एखाद्या हॉटेलचे पैसे दिले नसतील तर त्या हॉटेलवर राहणाऱ्या स्त्रीला अपहरण करू शकतात का, किडनॅप करू शकतात का? त्यांना मी 8 लाखाचा धंदा दिला आहे बिझनेस, तरी कोविडच्या काळात 2 लाखाचा त्यांनी चेक मागून जबरदस्तीने घेतलेला आहे, बिल दिलेलं नाही. हे सगळे एव्हिडन्सेस आहेत. टेक्निकल पॉईंटला माझी केस एकदम स्ट्रॉंग आहे. 108ची त्यांनी केस केली माझ्यावर, ती पण बोगस आहे. त्याच्यानंतर मी त्यांना पत्र झाला, फोन झाले, व्हिडिओ झाले, ऑडिओ झाले, सगळं झालं. उद्धव ठाकरेंची, मिलिंद नार्वेकरपासून सगळ्यांना, CMला कळवलं, सगळ्यांना कळवलं, कोणी न्याय केलं नाही. या सरकारने पण नाही केला, अगोदरच्या पण. बिकॉज वी हॅव बीन स्टॅम्प्ड ॲज अ क्रिमिनल. जर तुम्हाला असं वाटतं ना सर, तुमच्याकडे जे इनपुट्स आले की मी क्रिमिनल, माझी मेसेज आले, तर मी तुम्हाला चॅलेंज करतो, CBI इन्क्वायरी लावायची आमची, ही आम्ही 2 फेब्रुवारी 2007ला आम्ही स्वतः डिमांड करणारे पहिले सिटिझन आहोत. तुम्ही CBI इन्क्वायरीची ऑर्डर काढा, 7 दिवसाच्या आमची CBI इन्क्वायरी पूर्ण करा, आम्ही गुन्हेगार असो तुरुंगात पाठवून द्या, सिम्पल. पण हे एक्स्ट्रा ज्युडिशियरी किलिंग, अटॅक, टेररिझम, इट शुड बी स्टॉप. इट्स अ ब्लॉट ऑन युअर सिस्टम. तसंही भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल कोण रिस्पेक्ट राहिलेलं नाही सर. तुम्ही आता रिटायर होणार आहात, जाण्यापूर्वी हे काम करा. भारताच्या इतिहासातली पहिली केस आहे, हाऊ जजेस मॅन्युप्युलेट, बार काउन्सिल कशी काम करते, वकील पैसे कसे घेतात, आमचे पैसे घेऊन आमचे केसेस कशा फसवल्या, आम्हाला रिट पिटिशन कसे केले, जजेसने आम्हाला खाजगीत काय सांगितलं. वी हॅव सीन द वर्स्ट साईड ऑफ लिगल टेररिझम इनसाइड द ड्युटी सिस्टम. बट दिस इज फार फार डेंजरस की जजच्या केबिनमध्ये बसून टेरर ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि यू आर डुईंग नथिंग. आय डोंट ब्लेम यू because you are not personally responsible. But sir, when the crime is brought to the notice of the police, judiciary system, administration, they should take action. Now you always say ignorance is not excuse. मुंबई हायकोर्ट सांगतं की ते रिटायर झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की ते रिटायर नसताना त्यांनी केलेले क्राईम सांगतोय. आणि वेर इज द क्वेश्चन ऑफ रिटायरमेंट डज अट. रिटायरमेंट तर केसेस झालेले आहेत, लोक पकडले गेले, जेलमध्ये गेलेले आहेत. सो नाव सर, टुडे इज मंडे, आय विल गिव्ह यू 24 hours. Either you track down me and arrest me for my rough language or whatever, because sometimes judges take it personal, their egos are hurt, their reputation, they just don't care for people. But just because you are humble, the way you tackle Kapil Sibal, live streaming and all these things, the way you are tackling the complicated issues, I am 100% sure. And I pray to the God. And by the way, your father was Chief Justice of India also, right? So Chief Justice of
and he was very close friend of Swami Vidyanananda, my guru. Right? So Justice Y.V. Chandrachud was very close friend of Swami Vidyanananda. Now I am Swamiji's man. I had defeated political terrorism, legal terrorism, haki terrorism. I survived. So, Mr. Chandrachud, please, I am not asking any favor. I am just telling you, please take action against Shyam Joshi and his daughter within 24 hours. Just arrest them, detain them, take their statement, take action. Show where the law stands. Show your power, show your dignity, show your accountability. And if you do it, the next 10 generation will salute you. Because this is not about my case. This is about what you stand for. Salute. Thank you, sir.